नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीला काही घडामोडी आपण सविस्तरपणे पाहूयात। मुंबईच्या दिशेने निघालेले जरांगे आता जालन्याच्या भांबेरी गावामध्ये पोहोचलेले आहेत आणि भांबेरी गावातील गावकऱ्यांनी जरांगेंना थांबण्याची विनंती केली आहे। महिलांकडून जरांगेंना पाणी पिण्याचीही विनंती करण्यात आली। तर मराठा आंदोलन संपवण्याचा फडणवीसांचा डाव आहे असा आरोप जरांगेंनी केला आणि फडणवीसांचं माझ्या विरोधात षडयंत्र आहे, तुम्हाला माझा बळी घ्यायचा आहे, मी सागर बंगल्यावर येतो असं म्हणत जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले। दरम्यान जरांगे काय म्हणाले माहित नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। कुठेच तयार नाहीयेत, ते आपला हट्ट या ठिकाणी धरलेले आहेत। हे बघा, महिलांच्या हाताने पाणी पिलेलं आहे जरांगे पाटील यांनी। सगळ्या महिला आल्या होत्या पाटील, या सगळ्या महिला मोठ्या आस्थेनं तुमच्याकडे येत आहेत, तुमच्या तब्येतीची सगळ्यांना चिंता लागली आहे। देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचा अपमान करतोय। 6 महिने झाले, सगळे षडयंत्र रचायला लागला। त्याला शिव्या दिलेलं वाईट वाटलं, मग त्याला हे का नाही वाईट वाटलं? आमच्या आई बहिणीचे गोळ्या घातल्या, डोके फोडले, ते गुन्हे का नाही मागे घेतले? त्याला मी शिव्या द्यायला वाईट वाटलं तर रात्रीतून निर्णय कोर्टाचा बदलितो आमचा। काल आमचा 13 तारखेला निर्णय होता, 23 तारखेलाच बदलिला। मग कोपर्डीचा कम नाही बदलिला आत्तापर्यंत। मी चांगले पक्षातले लोक कधीच इकडे येणार नाहीत, त्यांना नीट केलं, याला नीट करायला काय वेळ लागतो? याचा एक तर सलाईनमधून काम करू किंवा मग पोलिसाच्या माध्यमातून याला एन्काउंटर करू, नाही तर मग तुम्ही मराठ्याचे नेते मंत्री काय कामाचे आहेत? त्यांना असं म्हणतो सत्यात आणायचं असलं तर याचा काटा काढा आणि माझा बळी पाहिजे, त्याला बळी पाहिजे। तू आलो मी, चल थांबतो फक्त सागर बंगल्यावर, तू पोलिसांकडून मला गोळ्या घाल, मी बळी द्यायला आलो नसता। येताना तुला सगळ्या सोयऱ्यांचा गुलालच घेऊन यावा लागतो, नाही तर तो याकडे बघतो, तू नाही तर मी, दोन्हीपैकी एक, फक्त बंगल्यावर थांब।